Unfortunately, I have a very difficult news for you. Effective this Friday, we are terminating your contract. आजकाल लेऑफ्स खूप कॉमन झालेले आहेत. एका प्रसिद्ध IT कंपनीने नुकतीच 12,000 लोक कमी करण्याची घोषणा केली. तुमच्यावर अशी वेळ आली तर तुम्ही तयार आहात का? चला पाहूयात लेऑफचे काही महत्त्वाचे प्रिपेअर्डनेस चेक्स. किमान 6 ते 9 महिन्यांचा खर्च प्लस EMI एवढा इमर्जन्सी फंड ठेवा. इमर्जन्सी फंडचे आधीचे रील पहा. जर तुम्ही अजूनही कंपनीच्या हेल्थ इन्शुरन्सवर अवलंबून आहात तर इमिजिएट कवर देणारी पर्सनल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्या. पगार आणि इन्शुरन्स दोन्ही थांबलेले असताना हॉस्पिटलायझेशनचा खर्च आला तर हे एक डिझास्टर ठरू शकेल. कंपनीकडून मिळणारा टर्म इन्शुरन्स आता बंद होणार आहे. आता तुमच्या कर्जाची जबाबदारी आणि फॅमिलीची सुरक्षा ही तुमची जबाबदारी आहे. FD आणि सोनं इमर्जन्सीसाठी ठेवा. म्युच्युअल फंड लाँग टर्म करता ठेवा. तुमचं सिव्हिअरन्स पॅकेज हे तुमचं आर्थिक शस्त्र आहे. जर तुमचे इमर्जन्सी फंड ऑलरेडी रेडी असतील तर सिव्हिअरन्स पॅकेज SWPमध्ये इन्व्हेस्ट करा आणि त्यातून रेग्युलर इन्कम सुरू करा. लक्षात ठेवा, लेऑफ म्हणजे अपयश नाही. बहुतेक लेऑफ हे बाजारातील घडामोडींचा परिणाम असतो. फॅमिलीशी कम्युनिकेट करा. मोटिवेशन कमी होऊ देऊ नका. नवीन ऑपॉर्च्युनिटीज शोधा आणि गरज असल्यास एखाद्या एक्सपर्टला कॉन्टॅक्ट करा. लक्षात ठेवा, लेऑफ हा एंड नाही, ही एक नवीन सुरुवात असू शकते.